बेडरूम मध्ये येत आहे हा सुंदर एक सोफा आहे ज्याच्यावर तुम्ही डाळिंबाचं चित्र बघू शकताय. इतकं सुंदर आहे, लाल एकदम. आणि त्याच्यापुढे हे टेबल त्यांनी दिलाय. इकडनं जर का बघितलं तर ह्या पूर्ण बेडरूमचा एक मस्त असा व्ह्यू बघायला मिळतो. कुठे काय चाललंय हे सुद्धा इथे पटकन दिसतंय. इतकं सुंदर हा सोफा, इतकं सुंदर हा कॉर्नर त्यांनी इथे दिलाय. आणि ह्याच्या बाजूलाच आहे ती म्हणजे कॅप्टन रूमची सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते ती ह्या साईडने आपल्याला दिसते. कॅप्टन रूम बेडरूम मध्ये या बेडरूमची खूप मोठी डबल बेड इथे झोपायला वरती कोणाला बेड मिळण्यासाठी नक्की भांडणं होती हे नक्की आहे. पण बाकीचे बेड छान सजवले आहेत. प्रत्येक बेडच्या मागे हाती डिझाईन आपल्याला दिसते ते पण डोळ्याचे. त्याच्या मागच्या बाजूला सगळीकडे घरातल्या प्राण्याचं चित्र आणि खूप युनिक त्या स्टाईलला बघा तर तिकडे नाग डोळे या सगळ्याचे चित्र आपल्याला दिसतात. आणि त्याच्यानंतर बघा तर अजून छोटे छोटे डिटेल्स आणि खूप सुंदर छोटे गाडं घोडा सगळं छान डिटेल मध्ये डिझाईन हे तयार केलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. असं घर बनवावं आणि यासाठी प्रत्येक ठिकाणी अगदी योग्य ठिकाणी त्यांनी दरवाजे खिडक्या यांना डिझाईन केलं आहे. इतकं छान दिसतंय की हा दरवाजा सुद्धा इथे इतकं छान त्यांना समर्पण झालं आहे घराला. खूप सुंदर वाटतंय. तर ही आहे बिग बॉस मराठी सीझन 6ची बेडरूम. हा कोपरा आहे जिथे अभिनेत्री आणि अभिनेते तयार होत असतात. हा सुंदर असा त्यांनी आरसा आणि इथे बसायला ही सुंदर अशी खुर्ची दिलेली आहे जिथे अभिनेत्री तयार होतील आणि त्यांचं सगळं नट्टापट्टा आपल्याला बघता येईल. तर बेडरूम मध्ये एक इंटरेस्टिंग दरवाजा मला आता दिसलाय, खिडकी पण म्हणू शकतो त्याला, जी आता उघडतीये. आणि ह्याच्या आतून काय काय येणार आहे आणि काय मिळणार बघायला हे नवलच असेल. कारण हे पहिल्यांदा असं झालं की बेडरूम मध्ये सुद्धा इतके छोटे छोटे खिडक्या आणि दरवाजे आपल्याला बघायला मिळत आहेत जे उघडताच होत आहे. तर कंटेस्टंटला तिथून काही मिळतंय का हे सुद्धा बघण्याची उत्सुकता नक्कीच आहे. कॅप्टनची रूम खूप इम्पॉर्टंट असते पूर्ण जर्नीमध्ये. तुम्ही कॅप्टन बनणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर ही आहे कॅप्टनची राजेशाही महाराजा थीम रूम. खूप सुंदर मोठ्याच्या मोठा बेड, स्वतंत्र त्याला वॉशरूम आणि भिंती तुम्ही बघू शकाल. इतकं सुंदर डिझाईन केलं त्याच्यावरती. इथे पंख दिसत आहेत, आरसे आहेत. इथे एक खालती छोटासा त्यांनी सोफा ठेवला आहे ज्याच्यावरती कॅप्टन बसून कोणाला बाहेर काढायचं, कोणाला इविक्ट करायचं, कोणाला वाचवायचं याच्याबद्दल तो विचार करू शकतो. कॅप्टनचा पूर्ण ग्रुप इथे येऊन त्याच्याशी गप्पा मारणार आहेत आणि पुढचं सगळं प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, प्लॅन सगळे इथे आखले जाणार आहेत कॅप्टन सोबत मिळून. तर ही आहे कॅप्टन रूम. इथे आणखी एक छान एलिमेंट असा आहे की इथे कुत्रा दिसतोय आणि ही खुर्ची सुद्धा इथे दिसते आपल्याला. आणि बाकी फर्निचर तर खूपच सुंदर आहे.